स्फूर्ती अंगामध्ये तेच म्हणतात. आणि सँडी यांचाही पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय या स्पर्धेमध्ये. MG ट्रॉफी 2026 तुम्ही अनुभवताय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आयोजकांचं खरं त्याने कौतुक करायला हवं आहे. मग शुभम घरत असतील, शुभम घरत असतील, सुजलजी घरत असतील, मंदार भगत असतील, M भाई यांचाही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. संदेशजी भगत असतील, साहिल भगत असतील, नितीन भगत असतील, प्रीत कडू, कल्पेश भगत, अक्षय भगत, सर्वांचंच खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करायला हवा आहे. आणि उलवेन रोडमध्ये प्रथमतःच 21 बाईकची स्पर्धा ते घेऊन आलेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजनही होत आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना एका बाजूला आपण टीमला पाहतोय, अर्थातच सुजल 11 नागाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वराई श्रव्या 11 पारगाव. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुणाल तारेकर, प्रफुल्ल मोकल पाहायला मिळतात आणि गोलंदाजी मार्गवरती दर्शन घरत. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळले, शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली आहे, मोठी विकेट, बिग विकेट, मैदानाच्या बाहेर चाललाय कुणाल तारेकर. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना पहिल्याच बॉल वरती धक्का दिलाय. फलंदाज कुणाल तारेकरचा खेळ संपलाय. दर्शन घरत यांना मिळते पहिली सफलता. डेंजरस बॅटरला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत दर्शन घरत. वाईल्ड कार्ड एंट्री आहे या टीमची. सुजल 11 नागाव संघ बोकडबिरा येथे स्पर्धा खेळत होते, तिथे पराभूत झाला आणि तिथून लगेचच प्रवास करत असताना या उलवे नोड मध्ये शेलघर गावामध्ये दाखल झालेत. शेलघर टीम कडनं त्यांचं खऱ्या अर्थाने या संपूर्ण आयोजकांकडनं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण की अर्ध्या तासाच्या आत नागाव संघ या ठिकाणी उपलब्ध झाला. त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. कॅप्टन आणि त्यांचे संपूर्ण खेळाडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत दर्शन घरात. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. दुसरा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक, समोरनं बॉल वळलाय आणि बॉल सीमा रेषावर पहिला चौकार आलाय. टीम स्वराई श्रव्य 11 पारगाव या टीम साठी 4 धावा पहिल्याच बॉलवरती अभिषेक पाटील यांच्या बॅटमधनं. पहिल्याच बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडनं त्याच्या जवळनं हा बॉल वळला आणि त्याच्यानंतर मात्र 4 धावा पाहायला मिळाला घरात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. याही गोलंदाजाकडे तो कट पाहायला मिळतो, जो पडल्यानंतर आपण पाहतो बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. म्हणजेच की काय तर डावकुऱ्याचा गोलंदाज आणि त्याच्याकडे असलेला तो नॅचरल कट त्याचा चांगला वापर करत असताना याही वेळेस पुन्हा एकदा जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, रूम बनवून मारण्याचा प्रयत्न झाला होता अभिषेक यांचा. हाही बॉल डॉट बॉल पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. इम्पॉर्टंट म्हणजे काय तर पहिल्याच बॉलवरती कुणाल तारेकर भयंकर बॅटर आहे, ज्याला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत नागाववाले. यावेळेस बॅट वरती बॉल चढला, स्ट्रिकेन वरती बॉल लागतोय, आणखीन एक सफलता मिळते दर्शन घरात. एकाच ओव्हर मध्ये 2 धक्के दिलेत पारगाव टीमला आणि थोडीशी बॅकवर्ड वरती पाहायला मिळते पहिल्याच ओव्हर मध्ये पारगाव संघ. पाच बॉलचा खेळ सध्या संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्वराई श्रव्या 11 पारगाव संघ जाऊन पोहोचलाय 4च्या घरामध्ये आणि दुसरा धक्का लागलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. दर्शन घरत त्यांच्या ओव्हर मधला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी आलेत भूषण पाटील. नॉन स्ट्राईक वरती प्रफुल्ल मोकल यांना आपण पाहतोय, तेही आक्रमक फलंदाज आहेत. कौतुक करावं लागणार आहे दर्शन. यावेळेस आडवा बॅटनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर या मागचा पहिला षटकार पाहायला मिळतोय. भूषण पाटील यांच्या बॅटमधनं पहिला षटकार पाहायला मिळतोय.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय खऱ्या अर्थाने, कारण की दर्शन घरत त्यांना मात्र चांगल्या पद्धतीने रीड केलं आणि tenscricket.in यांच्या माध्यमातून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने या फटक्याला सजवलं आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकत असताना भूषण पाटील यांच्या बॅटमधनं खातं खोललं षटकाराच्या साह्याने. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती चांगल्या स्थितीमध्ये सुरुवात चांगली झाली आहे. दुसऱ्या बाजूला जर पहिलं सुजल 11 नागाव टीम, याही टीमची सुरुवात चांगली म्हणता येईल, कारण की 2 विकेट महत्वाचे विकेट मिळवले आहेत. 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. कुणाल तारेकर आणि अभिषेक पाटील यांना बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये संतोष कडू यांना गोलंदाजीसाठी आपण पाहणार आहोत. P2चं हे दुसरं षटक असणार आहे. संतोष कडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. समोर बॅटिंग करण्यासाठी प्रफुल्ल मोकल पाहायला मिळतात, जे डावकुरात्याचे आहेत, जे विस्फोटक आहेत, सातत्याने पॉवर प्लेला सातत्याने फोडत असतात आणि याही मॅचमध्ये ते क्षणचित्र पाहायला मिळतील का. पहिलाच बॉल खेळत आहेत आपल्या या इनिंगचा. दुसऱ्या ओव्हरमध्ये संतोष कडू त्यावेळेस लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, पैकी उत्तम दर्जाची एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावर टोटल धावा लागल्यात 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वराई श्रव्य 11 पारगाव संघ झुंज देतो मैदानाच्या आतमध्ये. लवकरात लवकर 2 विकेट्स गमावल्या आणि त्याच्यानंतर मात्र दबावी समोरचा संघ बनवतोय सुजल 11 नागाव संघ. संतोष कडू हाही चांगला गोलंदाज आहे, पण दुसऱ्या बाजूला भूषण पाटील आल्या आल्यास षटकार ठोकलाय भूषण पाटीलने. यावेळेस बॅकफूट वरती गेलेत आणि त्याच्यानंतर जागा बनवली आणि आणखीन एक चौकार आलाय. षटकारानंतर चौका ठोकत असताना भूषण पाटील यांच्या बॅटमधनं 4 धावसंख्येचा फटका. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. पंधरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष कडू तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता भूषण यांना. यावेळी डायरेक्ट हिट झालेली आहे. क्लोज कॉल होऊ शकतो, पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर कडे मागणी केलेली आहे, कारण की प्रफुल्ल मोकल ही मोठी विकेट असू शकते नागाव टीम साठी आणि इथे थोडासा डेंजर झोन मध्ये तरी दिसतोय प्रफुल्ल मोकल हा बॅटर, कारण की धावत असताना कदाचित असं वाटलं होतं की थोडासा शॉर्ट राहिला, परंतु बघूयात आता थर्ड अंपायर काय डिसिजन देत आहेत. भरपूर महत्वाची विकेट असू शकते पारगाव टीम साठी प्रफुल्ल यांची, कारण की इथून जर प्रफुल्ल यांची विकेट जर नागाव टीमला मिळाली ना तर चांगल्या स्थितीमध्ये पाहता येईल आपल्याला नागाव टीमला. बाबिस्कर सर आता पाहूयात काय डिसिजन देत आहेत, जे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. सध्या 15 धावा धावफलकावरती त्यांच्या लागल्यात. स्ट्रगल करतोय पारगाव संघ या मॅच मध्ये. कुणालची विकेट मिळाली आहे, जो सातत्याने सलामीवीर येऊन खूप चांगली बॅटिंग करतो, धावा जमवण्यामध्ये यशस्वी होतो पारगाव टीम साठी. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्स मध्ये बॅटर सेफ असणारा पॉपिंग क्रीज मध्ये अगदी व्यवस्थितपणे पोहोचला प्रफुल्ल मोकल, आणि इथून प्रफुल्ल मोकलला आता बॅटिंग चांगली करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे, त्यानंतर 3 षटकं तुम्हाला मिळणार आहेत बॅटिंग करण्यासाठी. जबाबदारी घ्यावी लागणार आहे कुणाल, आणि त्याचबरोबर अभिषेक पाटील बाद झाल्यानंतर संतोष कडू पुन्हा एकदा तयार होत आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. गतीमध्ये परिवर्तन केले गेले, पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, आणखीन एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चाललेली आहे. आशेचं किरण प्रफुल्ल मोकल अगदी शस्त्यामध्ये बाद झालाय. प्रथमतः कुणाल तारेकर, नंतर अभिषेक पाटील आणि तिसऱ्या वेळेला प्रफुल्ल मोकल यांची बारी होती. तिसरा धक्का लागलाय पारगाव टीमला. चार बॉलचा खेळ संपला आणि 16 धावा धावफलकावरती प्रवीण मोकल मैदानाच्या आतमध्ये आलेत. 3 गडी बाद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराई श्रव्य 11 पारगाव संघ बॅकफूट वरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुजल 11 नागाव संघ सध्या वर्चस्व गाजवतोय, कारण की पहिले पॉवर प्लेची 2 षटकं जर सध्या तरी जर पाहिलं ना तर नागाव टीमच्या बाजूने राहिलेले आहेत, कारण की 3 महत्वाचे गडी जे आहेत ना ते बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत.
2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पारगाव संघ यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक भरपूर मोठी चेस आहे, परंतु बॉल अडवण्यापासून अयशस्वी ठरलेत. बॉल बॉन्ड लाईनच्या बाहेर चाललाय आणि प्रवीण मोकल यांनी खातं खोललंय चौकाराच्या साह्याने. टीमची धावसंख्या 20. तिसरा फलंदाज आहे, त्यांनी बाउंड्रीने मात्र खातं ओपन केलं. प्रथमतः अभिषेक पाटील, त्यानंतर भूषण पाटील आणि यावेळेस प्रवीण मोकल. संतोष कडू पॉवर प्लेचे षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकातला हा शेवटचा बॉल आहे आणि यानंतर फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळते, पूर्णपणे ओपन होतील. तिसऱ्या सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळणार आहेत. यावेळेस प्लॅन मिस, आणखीन एक बॉल डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल निर्धाव आलाय. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर टीमची धावसंख्या 20 आणि 3 महत्वाचे गडी जे आहेत ना ते गमावलेले आहेत स्वराई श्रव्य 11 पारगाव टीमने. आणि नंतरच्या 3 ओव्हरमध्ये आता कशा पद्धतीने बॅटिंग करतील हेही पाहावं लागणार आहे, कारण की दबावामध्ये सध्या पारगाव संघ. 3 षटकं ही भरपूर महत्वाची असणार आहे पारगाव टीमच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर. भूषण पाटील, प्रशांत मोकल ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप भरपूर महत्वाची आहे. इथे धावा यायला हव्यात. लॉंग ऑफला बॉल गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन. भागीदारी भरपूर महत्वाची आहे. विकेट तुमचे महत्वाचे 3 गेलेत आणि मिडल ऑर्डर मध्ये तुमची बॅटिंग आता सध्या आलेली आहे आणि इथून तुम्हाला प्रथमतः थोडीशी भागीदारी करावी लागणार आहे. जो मोमेंटम सध्या नागाव टीमच्या बाजूने चालू आहे तो तुमच्याकडे शिफ्ट झाला पाहिजे. त्यानंतर अटॅकिंग मोड आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि दोन्ही बॅटर जे आहेत ना ते आक्रमक आहेत. शॉर्ट बॉल टाकला आणि शॉर्ट बॉल टाकायचा नाहीये. हाईट आहे या बॅटरकडे आणि शॉर्ट बॉल टाकल्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये ठेवतच नाहीये. आणखीन एक बॉल स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार प्रवीण मोकल यांच्या बॅटमधनं. प्रवीण मोकल यांच्याकडे उंची आहे आणि त्या उंचीचा फायदा त्याने उचलला, कारण चेहऱ्यावरती हा बॉल आला होता. शॉर्ट बॉल टाकला होता तर चेहऱ्यापर्यंत आला होता. त्याच्यानंतर हुक केलं बॉलला अगदी सहजरित्याने. यावेळेस आणखीन एक बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. यावेळेस टप्पा थोडासा पुढे पाहायला मिळाला आणि मागचा बॉल जर पहिल्यांदा थोडासा टप्पा मागे होता तो शॉर्ट बॉल उसळी घेणारा, जिथे मात्र वाटलं होतं दर्शन घरातला की मी बाउन्सरमध्ये बीट करण्यामध्ये यशस्वी होईल. तो उंची खूप चांगली आणि त्याचा फायदा भरपूर उचलला. याही वेळेस फटका चांगला आहे, पॉवरफुल आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रवीण मोकलच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार. 33 धावा सध्या धाव फलकावरती लागल्यात. जेवढे चेंडू उसळी घेणारे जे आलेले आहेत शॉर्ट पिच बॉल जे टाकलेत ना प्रवीण मोकलला, ते छातीपर्यंत आलेत म्हणजे चेहऱ्यापर्यंत, ते बॉल ठेवलेलेच नाहीयेत. आणि ओव्हर पिच बॉल गुड लेंथ वरती जे तुम्ही बॉल पिच करताय ना तो बॉल मिस करतोय. प्रणय म्हात्रे आम्हाला सांगतात, जे गुणलेखक आहेत आमच्या समवेत, तर मिडल ऑर्डरमध्ये पारगाव टीमसाठी भरपूर मोठे षटकार ठोकण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत भरपूर वेळा. यावेळेस फक्त हलक्या हाताने खेळून काढला डिपेक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. वेगाने आले, फक्त एक सिंगल रन. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सेन्सिबल क्रिकेट पारगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 34 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. तर पहिल्या ओव्हरमध्ये राडा केला होता दर्शन घरत नाही, परंतु या ओव्हरमध्ये दर्शन घरतला मात्र प्रत्युत्तर देत असताना प्रवीण मोकलने सांगितलं आम्ही देखील कुठे कमी नाही होत. भूषण पाटील स्ट्राईकवरती पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल टाकला गेला होता. लॉंगरला क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झालेत, एकच रन मिळणार आहे.
3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर श्रव्या 11 पारगाव संघ जाऊन पोहोचलाय 35च्या घरामध्ये. 35 धावा 3 गडी बाद सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते पारगाव टीमची. क्या बात है डीजे सँडी. ही आदाच वेगळी आहे ना डीजे सँडीची. संपूर्ण रायगड परिसरामध्ये वेगळंच नाव आहे डीजे सँडीचं. रोहन पाटील आलाय 4थ्या ओव्हरमध्ये. आणखीन एक लेफ्ट आर्म गोलंदाज आल्या स्वागत केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकत असताना भूषण पाटीलच्या बॅटमधनं या 6 धावा. मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालाय पारगाव टीमच्या बाजूने. टीमची धावसंख्या 41 धावा 41. 41 धावा 3 विकेट गमावलेत. पारगाव संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. म्हटलं होतं ना पार्टनरशिप भागीदारी जी आहे ती भरपूर महत्वाची. भागीदारी बनली तिथून मात्र हे दोन्ही बॅटर सेट झाले आणि त्याच्यानंतर मात्र सुजल 11 नागौर टीम वरती हे प्रहार पाहायला मिळतात आपल्याला. तिथून गेम प्लॅन चेंज करावा लागणार. आता ब्रेक थ्रूची सध्या गरज आहे ती नागाव टीमला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहत होतो की मोमेंटम जो आहे ना पूर्णपणे नागाव टीम कडे पाहायला मिळत होता. पण त्याच्यानंतर दर्शन घर त्यांच्यावरती जे प्रहार केला आणि त्याच्यानंतर थांबलेच नाहीये दोन्ही बॅटर. दोन्ही बॅटरच्या बॅटमध्ये रन्स येतात हे इम्पॉर्टंट आहे. गतीमध्ये परिवर्तन केले गेलं आहे. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. लांब वरचा षटकार पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा भूषण पाटील यांच्या बॅटमधनं. भूषण पाटील या बॉलवरती जर षटकार ठोकताय तर निर्मय तारेकर यांच्या माध्यमातून तुम्हाला 1,500 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. यावेळेस जर पाहिलं प्रणय तर स्लोवर 1 बॉल पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि पायावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न. त्या बॉललाही चांगल्या पद्धतीने रीड केला. सेट झाला पूर्णपणे हा बॅटर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. डीप मिड विकेटवरनं भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल रन. इम्पॉर्टंट म्हणजे काय ना दोन्ही बॅटरच्या बॅटमध्ये रन्स येत आहेत आणि दोन्ही बॅटर जे आहेत ना ते जास्त प्रमाणामध्ये डॉट बॉल खेळत नाही आहेत. एकेरी धाव दुहेरी धाव षटकार धावा चालू आहेत. त्यांच्या बॅटमध्ये रन्स येत आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 48 धावा चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. स्वराई श्रव्या 11 पारगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला गेला आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतात. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक फक्त एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती. आणि जसा हा बॉल मिस झाला ना बॅटवरती बॉल व्यवस्थितपणे आलेला नाहीये ना त्यांच्या 12व्या खेळाडूच्या तोंडातनं देखील एक खऱ्या अर्थाने आवाज आला. कारण की त्यांना माहिती होतं की अशा पद्धतीचे बॉल आहे ना तो प्रवीण मोकल मैदानाच्या आतमध्ये ठेवत नाही. यावेळेस पुन्हा एकदा बीट केला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतं. तर कमबॅक करायचं आहे इथून नागाव टीमला. शेवटचा एक बॉल शिल्लक आणि इम्पॉर्टंट म्हणजे ब्रेक थ्रू. दोन्ही बॅटरमध्ये भागीदारी खूप चांगली पाहायला मिळते. भूषण पाटील यांची खेळी जर पाहिली ना तर षटकार चौकार एकेरी धाव एकेरी धाव एकेरी धाव षटकार षटकार पुन्हा एकदा एकेरी धाव आणि डॉट बॉल खेळलेत. प्रवीण मोकल हेही चांगले खेळलेत. चौकार त्याच्यानंतर डॉट बॉल षटकार डॉट बॉल षटकार पुन्हा एकदा एक धाव. दोन्ही बॅटरच्या बॅटमध्ये रन्स आले ते इम्पॉर्टंट आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोदून काढलाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फंबल झालाय त्या ठिकाणी.
एक रन कंप्लीट झाली आणि जसं पाहिलं फंबल झालं दुसऱ्या रनसाठी परतले आणि 2 धावा कंप्लीट होताच 50 धावा दाफलकावरती लागल्या. टोटल 51 धावा दाफलकावरती. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्वराई श्रव्य 11 पारगाव संघ 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 51 वरती 3. कुठे गेला 12वा 12th मॅन व्हेरीज आता पाणी घेऊन गेला बघूया 12वा. त्याला सगळी त्यानेच करायचं काम. सगळी नारळाची पिशवी नवऱ्याची छत्री पण त्याने धरायची. आयराची पिशवी त्याच्या करगोट्याला. दशरथजी पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला जे सँडीच्या माध्यमातून आणि पाहता मेगा स्क्रीनवरती या मॅचचा आनंद घेत असताना अगदी टेकडीवरती बसून प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचाही खेळात आणि सरचे स्वागत आम्ही करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून tenniscricket.in यांची नजर बारक्याने पाहायला मिळते. स्पर्धेच्या माध्यमातून शॉर्ट बॉल टाकला गेला पहिल्याच बॉलवरती मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवीण मोकलच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. षटकार पाहायला मिळतोय. प्रवीण मोकल यावेळेस आणखीन एक शॉर्ट बॉल टाकला गेला. यावेळेस मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. हो व्हॉट अ कॅच. तिथं बॅलन्स पाहिजे होतं. बॅलन्स बॉडी बॅलन्स भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं आणि एक मोठी विकेट मात्र मिळालेली आहे टीम नागाव टीमला. प्रवीण मोकल एक विस्फोटक खेळाडू. काय बॅटिंग केली प्रवीण मोकलने. जिथे अडचणीमध्ये होता पारगाव संघ तिथून बाहेर काढत असताना वेल बॅट पाहायला मिळालं आपल्याला प्रवीण मोकल यांच्या माध्यमातून. प्रवीण मोकल हे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिश म्हात्रे हे बॅटर आलेले आहेत. या अगोदर जे प्रवीण मोकल बाद झाले ना तो बॉल याही वेळेस चेस्ट वरती होता आणि याही वेळेस मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न स्टिकर एंड वरती बॉल लागल्यानंतर बॅटच्या बॉल उंच हवेत गेला. एलिव्हेशनची कमतरता पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 57 धावा 57 वरती 4 सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पारगाव संघ यावेळेस फुल टॉस बॉल होता. समोर खेळलेत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलाय. चांगली फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल रन दुसरीचा प्रयत्न भरपूर वेगाने केलाय. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये खूप चांगलं पाहायला मिळालं. तालमील दोन्ही बॅटर मध्ये खूप चांगलं पाहायला मिळालंय. अतिश म्हात्रे हाही चांगला बॅटर आहे आणि त्याच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके शेवटच्या क्षणाला आपण पाहिलेत पारगाव टीमसाठी. टीमची धावसंख्या 59 धावा दाफलकावरती लागलेले. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. विलास गोलंदाजीसाठी आला. डेथ ओव्हर मध्ये एक मोठी सफलता त्याने मिळवलेली. प्रवीण मोकल पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. दुसऱ्या बॉलवरती विलासने विकेट घेतली आणि तिसरा बॉल अतिश मात्र बॅटिंगसाठी आल्याने 2 धावसंख्येचा फटका पाहायला मिळाला. लॉंगॉनला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्याही माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक पहिल्या सत्रामध्ये.
लोअर फुल टॉस होता डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलाय मिस बिल्डिंग झालेली आहे आणखीन एक बॉल सीमारेषा पार पाहायला मिळतोय अतिश मात्रे यांच्या बॅटमधनं 4 धावसंख्येचा फटका पाहायला मिळतोय चौकार दाफलकावरती धाबा 63 4 विकेट आतापर्यंत गमावलेत आणि 63 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात चांगल्या स्थितीमध्ये खूप चांगलं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल पारगाव टीमच्या माध्यमातून 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणार आहे गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत यावेळेस समोरच्या दिशेला ओव्हर पिच बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी सहजरित्याने अतिश मात्रेने ठोकलाय हा षटकार 6 धावा टीमची धावसंख्या या 6 धावेबरोबर पुढे जात असताना संघ 69च्या घरामध्ये 69 धावा दाफलकावरती या इनिंगचा या सत्रातला जर पाहिला तर शेवटचा एक बॉल शिल्लक आहे 69 धावा दाफलकावरती लागल्यात ओव्हर पिच बॉल टाकला अशा सिच्युएशनला तुम्हाला ओव्हर पिच बॉल हे बागात पडू शकतात पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता आणि यावेळेस मात्र मिस झाला हा डॉट बॉल आलाय आणि आता हाही बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं हा षटकार पाहायला मिळाला असता परंतु चांगला फिनिश देत असताना फिनिश टच खूप चांगलं पाहायला मिळालं अतिश म्हात्रे यांचा त्याचबरोबर भूषण पाटील आणि आपण पाहिलं प्रवीण मोकल यांची चांगली भागीदारी आणि पारगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा लागल्यात 69 आणि 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम सुजल 11 नागाव या टीमला आणि जशी दुसऱ्या सत्राला चालू होईल सुरुवात होईल दुसऱ्या सत्राला तसा आवाज आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचा एक गोड आवाज आणि त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेमध्ये तुम्ही ज्यांना समालोचन करताना ऐकलं दीपक पाटील सरांना पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतोय थँक्यू सो मच हॅलो चला थँक्यू सो मच रोहितजी बोबी ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात पहिल्या सत्रासाठी जाऊया उत्तरार्धाकडे ज्या ठिकाणी 70 धावांचं मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय ते श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमकडून सुरुवातीला खरं तर बऱ्यापैकी रोखून ठेवलं होतं पहिली 2-1 ओव्हर्समध्ये परंतु तदनंतर मात्र अचानकपणे गेअर शिफ्ट केला आणि खास करून ज्या पद्धतीनं प्रवीण मोकल आणि भूषण पाटील दोघे खेळलेत 28-24 धाबांची अफके दोघांनी साकारले आणि त्याचमुळे एक तगडा स्कोर मात्र उभा राहिला या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे घाम गाळावा लागेल टीम नागावला सुजल 11 नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव
सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रतीक ठाकूर आणि दर्शन घरत अशी सलामीची जोडी. 70 धावांचं टार्गेट आहे. एका ठिकाणी स्पर्धा केलो साली धवलानींचं माईक काही घंटा कॉमेंट्री करणार. कशी सजी स्पर्धा जशी कॉमेंट्री पाहिजे. एका ठिकाणी स्पर्धेला गेलो 40 किलो मटण आम्ही राहिलो शेवटी झाली राहिली आम्हाला शेवटी बटाटी ती मटणाच्या रश्श्यामध्ये कुस करून खाली. नंतर मला समजलं फक्त 5 किलो मटण होतं नाही तर 5 किलो बटाट टाकली होती. म्हणजे असं आयोजक हुशार असतो. 40 किलो मटण आता 40 किलो मटण अख्खं गाव जेवल. आयोजकांनी 6 किलो आणला होता आज. प्रतीक ठाकूर आणि दर्शन घरत. चला मॅच चालू करूया. रिलॅक्स मूड मध्ये सुरू असणारी स्पर्धा एमजी ट्रॉफी. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल प्रफुल्ल मोकलचा ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन बॉलच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता पहिलाच बॉलवर चौकार. मोकल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. इकडे मात्र पहा अगदी बॉलर्सच्या जवळून हाताला चाटून चेंडू अगदी स्ट्रेट ड्राईव्ह गेला. चान्स होता. काही वेळ चेंडू हवेमध्ये परंतु त्याला सुद्धा बीट करत बॉल सरळ सीमा रेषेच्या दिशेनं लगातार दुसरा चौकार. क्या रमेश भाई क्या है उठवतो धमाता तुमचा. सुरुवात चांगली झाली प्रतीक ठाकूर आणि यासाठी ओळखला सुद्धा जातो. 2 चौकारांना मात्र दमदार सुरुवात करण्यात आले आणि तेही प्रफुल्ल मोकल आघाडीचा गोलंदाज आहे पारगाव टीमचा. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केला. मिडॉन कडून चेंडू लॉंग ऑन कडे सरकत असताना सिंगल घेतली जाईल. चांगली बॅटिंग सुरुवातीपासूनच आक्रमकपणा दाखवला आणि हे फार गरजेचं सुद्धा आहे. 70 धाबांचं चेस करायचं आहे. साधी सोधी धावसंख्या नाही आहे आणि त्याचमुळे प्रत्येक ओव्हर्समध्ये 14च्या सरासरीनं मात्र पुढे जायचं आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा. दर्शन खरत लेफ्टी बॅटर आहे. थोडासा रनअप मध्ये चुकलाय. प्रफुल्ल मोकल डेड बॉलचा इशारा येत असताना पंचांचा. शॉर्ट बॉल आहे. इकडे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून काढलाय. बॉल जाईल का पॉइंट मॉडलच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. या ओव्हर मधला हा तिसरा चौकार. पोपटाचे हाल तुझ्यामुळे झालेले आहेत. अग बाय बाय बाय.
पहिल्याच ओव्हरमध्ये प्रफुल्ल मोकलवर मात्र आक्रमण चढवलंय. 3 चौकार. शॉर्ट बॉल आहे. पूल करण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय स्क्वेअर लेकडे. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा वेगानं पळत आलाय. तोपर्यंत मात्र 2 धाबा सहजतेनं पूर्ण केल्या जातील. त्या क्षेत्रामध्ये एक गाडी आहे. लाईट्स ऑफ करा प्लीज. 2 धावेनं टोटल 15 वर 15 रन्स बोर्ड. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फिल्डर आणि अखेरीस मात्र पहिला धक्का लागलाय. विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवर मात्र सफलता प्रफुल्ल मोकलला. फलंदाज दर्शन घरत बॅक टू द डगआउट. कोण बाई लावतंय? कोण बाई लावतंय? कोण बाई लावतंय? पहिलं षटक 15 धावांचं राहिले. सरासरी राखली गेले. शेवटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक मारण्याचा दर्शनचा प्रयत्न होता. तो बाद झालाय. आपली बहुमूल्य विकेट मात्र त्यानं गमावले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मकरंद ठाकूर 3ऱ्या क्रमांकावर. याच धावगतीने पुढे जायचं आहे. 70चा चेस आहे. फार मोठा चेस आहे आणि त्यासाठी थोडा घाम गाळावा लागेल. टीम सुजल 11 नागावला. भूषण पाटील. यावेळेस मात्र सुरेख फटका. स्क्वॉड ड्राईव्ह केलाय. कपा पॉइंट मॉडलांच्या दिशेनं चढू सीमा पार. 4 धावांकरता हा येतोय चौकार. चौकार आहे की षटकार चेक करूया आपण. चला षटकार आहे आणि त्याचमुळे धावसंख्या 6 ने पुढे जाईल. ती 21 या आकड्यावर. काय फटका होता. लाजवाब क्लासिकल स्ट्रोक होता. क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्ह. अप्रतिम बॅटिंग. प्रतीकच्या बॅटमधून मात्र हा स्ट्रोक कट करण्याचा स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग जुळलेला नाहीये परंतु तरी सुद्धा 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा. 14च्या सरासरीनं पुढे सरकायचं आणि जी सुरुवात अपेक्षित होती ती मात्र मिळाले नागाव संघाला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर भूषण पाटील, आर्मी मॅन प्रवीण मोकल ज्यानं मात्र कमाल बॅटिंग केली आणि त्याचमुळे भरपूर धावा केल्यात. परंतु त्या वाचवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागेल कारण समोर सुद्धा तेवढाच तगडा संघ आहे. भूषणचा बॉल थोडासा स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नव्हतं. 1 रन मिळेल. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 23 ओव्हर 23. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता परंतु तदनंतर मात्र भूषण पाटील कमबॅक करत असताना फुल टॉस आहे. समोर केसला चान्स. थोडासा हाफ चान्स होता परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय. इकडे जर डायरेक्ट हिट झाली असतं तर इकडे मोठी विकेट सुद्धा मिळाली असती. कमाल कमाल फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी पुढे धावत आला होता वाऱ्याच्या वेगानं परंतु त्याच बरोबरीनं
त्याच मिनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्यांना चेंडू सुद्धा टिपला. सगळ्यात चपळ क्षेत्ररक्षक ओळखले जातात. कुणाल सुपर फिल्डिंग, सिंगलच मिळाली. हो इकडे मात्र फटका फसलाय. स्क्वेअर लेगला संधी आहे. झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. हा दुसरा धक्का लागलाय. फलंदाज मकरन ठाकूरच्या स्वरूपामध्ये. दोन फलंदाज गमावलेत. नवीन बॅटर मयूर थळी चौथ्या क्रमांकावर येत असताना 70चं टार्गेट आहे आतापर्यंत. 24 धावा धाव फलकावर. ओ कट केला बॉल. बॅकफुटला गेला. जागा बनवली आणि तदनंतर मात्र स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धाबांकरता हा येतोय चौकार. आणि चौकारच्या सहाय्याने 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बरोबर धावगती राखले. 28 धावा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. 28 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि 14ची सरासरी जी राखायची ती मात्र आतापर्यंत राखली जाते. ती सुजल 11 नागाव संघाकडून. श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव धावा तर चांगल्या केल्यात, परंतु पहिली 2 ओव्हर्स जो रिक्वायर्ड रन रेट होता तो बरोबर ठेवलाय. आणि त्याचमुळे नेक टू नेक फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधील ही 4थी लढत आहे. या लढतीतील विजेता संघ श्रीदत्त क्रिकेटला बाताणच्या विरोधामध्ये खेळेल. या अगोदर आपण बघितलं संत बाळूमामा, रॉबिन स्मृती, जयमान कामोठे संघानं 2 सामने जिंकलेत. पहिला सामना त्यानं सहजतेनं जिंकला होता, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये मात्र रोमहर्षकता पाहायला मिळाली होती. 2 बॉल 5 धाबांची गरज असताना तो सामना कामोठे टीमनं जिंकला होता. इकडे सुद्धा असाच सामना पाहायला मिळेल. अतिश मात्रे आलेत. पहिलाच बॉल, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग, बॉल निघून गेला सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धाबांकरता खणखणीत चौकार. मादक सौंदर्य आणि सौंदर्यामध्ये भर टाकणारा हा फटका, कव्हर ड्राईव्ह. अतिश मात्रेचं स्वागत झाले. पहिल्याच बॉलवर चौकार. ओ रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉडी शॉट, अनबिलिव्हेबल स्ट्रोक, अविश्वसनीय फटका, बॉल सीमा पार. 4 धाबांकरता आणखीन एक चौकार. आज
ऑनलाईनच्या दिशेनं प्रवीण मोकलला त्याच दिशेमध्ये मारले होते, तिकडेच ठोकलाय टेकडीवर उत्तुंग षटकार. कमाल बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. षटकार आलाय, धावा सुद्धा सरासरी बरोबर राखली जाते. 43 धावा झाल्यात, म्हणजेच काय 3 षटकांची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय आतापर्यंत नागाव संघ. अतिश मात्रे यावेळेस मात्र वेगात टाकला होता, थोडासा आमचा वापर करत सरळ विकेट किपरचा भेद घेत असताना डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता हे करणं गरजेचं आहे. जोपर्यंत डॉट बॉल्स येणार नाहीयेत पारगावसाठी तोपर्यंत थोडंसं कठीण होईल. स्वराई श्रव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. इकडे टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु बॉल स्क्वेअर लेगकडे चालला. मिड विकेटचा फिल्डर आर्मी मॅन प्रवीण मोकल वेगानं पुढे गेलेत. ओ थ्रो कलेक्ट करता आलेला नाहीये, अन्यथा इकडे मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. ही एक गोल्डन चान्स गमावले, ही संधी गमावले मित्र म्हणेन. स्वराई श्राव्या 11 पारगावनं 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावांच्या बरोबरीनं हा असतो थ्रो होता प्रवीणचा. परफेक्टली कॅदर करता आला नाही, समोर जरूर बाउन्स झाला होता, परंतु कुठेतरी या संपार. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 15च्या सरासरीनं 45 धावा येणाऱ्या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. शेलगरच्या कुठल्याही स्पर्धेमध्ये ह्या 2 व्यक्ती दिसणारच तुम्हाला. व्हेरी पॉप्युलर फेसेस ऑन युअर स्क्रीन नाव. लेजंड आहेत दोघंही. नीरज राणावत सर, प्रणय म्हात्रे, उत्कृष्ट गुणसंख्या लेखक. सध्याच्या घडीला संपूर्ण आयोजनाच्या बाबतीमध्ये सुद्धा खरं तर त्यांचं लक्ष आहे. मॅनेजमेंट सांभाळतात या स्पर्धेची. टीम्स कमी झाल्या तर लगेचच कॉन्टॅक्ट्स करतात, टीमना बोलवतात. ही सुद्धा महत्वाची भूमिका त्यांनी निभावले. अपील पाहायला मिळाली होती, इकडे मात्र अपील फेटाळून लावले. लेग बायचा इशारा आलाय. एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. एक्स्ट्रा मिस होत होता आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र अगदी परफेक्ट डिसिजन मिस्टर मेहर आहेत तिकडे. 1 रन मिळाली. 46 धावा 11-23. फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे. आणखीन एक डॉट बॉल. 46 झाल्या, 24 धावांची गरज आहे 10 बॉल मध्ये अजूनही. परंतु हे षटक मात्र चांगलं येत आहे. मोठे स्ट्रोक जर या ओव्हरमध्ये आले नाही तर फार कठीण होऊ शकतं. पुन्हा एकदा नागाव संघ आतापर्यंत चांगला खेळलाय. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. पुन्हा एकदा कम्प्लिटली बीट झाला होता. लेग पायचा इशारा येतोय. एक्स्ट्राज मध्ये ही धाव परंतु थांबवलंय. प्रवीण मोकल यांनी थांबवले आतापर्यंत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग सुद्धा कमालीची केली. शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑफ गुड लेंथवर ज्या पद्धतीनं पुल स्ट्रोक्स निघालेत त्यांच्या
बॅटमधून पहिल्या 17 मध्ये कमाल षटकार आणि आता मात्र गोलंदाजीमधून हो यावेळेस मात्र समोर खेचलाय काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या दिशेनं जाईल चेंडू सीमा पार 6 धावांकरता षटकार. आणि 1000 रुपये जिंका. भाविस्कर तुम्ही सगळंच ओळखू शकता, बाकीच्यांसाठी होतं. ओ हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड सुद्धा झालाय. व्हॉट एक शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे आणि या 6 धावांच्या बरोबरीनं आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय. शेवटचे 7 बॉलचा खेळ शिल्लक. 11 धावांची गरज आहे. हेलिकॉप्टर महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा फटका. लाजवाब बॅटिंग केली आतापर्यंत प्रतीक ठाकूर. पहिल्यापासूनच आक्रमक रूप धारण केले त्यानं. फुल लेंथ होता. अँड सम पर्सनॅलिटी ऑन युअर स्क्रीन नाव. मगाशी दशरथ पाटील सर म्हणाले होते ही कवळी कवळी पोरं ही कवळी पोरं आहेत खरं तर. धावा झाल्या त्या आतापर्यंत 59 धावा. शेवटचे 7 बॉल 11 धावांची गरज आहे. प्रवीण मोकलला हा चेंडू चांगला टाकावा लागेल तरच या मॅच मध्ये पुन्हा एकदा गुस्सा येईल. कारण एवढं मोठं धावांचं टार्गेट चेस करणं या मैदानावर शक्यच नाही कोणाला. कारण ज्या पद्धतीनं गेल्या 5 रात्रीमध्ये खेळ झालाय, भले भले दमलेत धावांचा चेस करत असताना. 55-56च्या मॅचेस डिफेंड झाल्यात. 26चा सामना डिफेंड झालाय 4 ओव्हर्समध्ये. आणि त्याचमुळे इकडे मात्र ज्या पद्धतीनं बॅटिंग केले ना, कमालीची बॅटिंग केले. सुरुवातीपासून थांबलाच नाही. प्रतीक ठाकूर ज्या पद्धतीनं लढलाय 38 धावांवर खेळतोय सध्याच्या घडीला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बीट केलाय. चांगला बॉल प्रवीण मोकलचा आणि जो हवा सुद्धा होता. एक डॉट बॉल. षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या 59 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 11 धावांची गरज. सुजल खैरत यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं हे सॉन्ग थँक्यू डीजे एसडीसी महेंद्र शेठ गरज साहेबांच्या बरोबरीनं त्यांचे सगळे फोटोग्राफ्स आपण पाहत आहे आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आज धमाका आहे खरं तर. आज 12 to 12 जाऊया मॅचच्या दिशेनं. चित्त थरारक सामना पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 11 नीडेड रिमेनिंग 6 असं इक्वेशन. थोडं काम काढावं लागेल या मॅच मध्ये. प्रफुल्लचा हा बॉल. इकडे मात्र शॉट केला. बॉल निघून गेलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि पहिलाच बॉलवर मात्र येतोय चौकार. शेवटचे 5 बॉल 7.
5 चेंडू आणि 7 धावांची गरज. थोडीशी गती काढून घेतली होती परंतु शॉर्ट टर्नमॅनला मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगल मिळेल 1 रन. सामना पुढे चाललाय. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. बघाशी आजच्या रात्रीमध्ये 4 बॉल 4 धावा डिफेंड झाल्या होत्या. आंबापाडा संघानं तो सामना जिंकला होता. 4 बॉल 4 धावा काढू दिल्या नव्हत्या करावे टीमला. इकडे मात्र आणखीन एक क्विक सिंगल. सध्याच्या घडीला रिस्क घेतली जाते कारण एक एक धाव फार महत्वाची आहे. इथून मोठे स्ट्रोक्स नाही आले तरी चालतील परंतु सिंगल डबल्सनं सुद्धा सामना जिंकता येण्यासारखा आहे. पण तो सामना पुढे न्यावा लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत न्यावा लागेल. काहीही घडू शकतो अजून या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा ढकलले बॉल कबसला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 रन घेतली जाईल. सिंगलवर मोर्चा सांभाळला परंतु प्रफुल्ल अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना शेवटच्या 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये परतला तर नाहीये ना पारगाव संघ कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे प्रफुल्लकडून. हा चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला होता. काय बॉलिंग सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. आता पाहायला गेलं तर संपूर्णपणे झुकला होता सामना नागाव संघाच्या बाजूने परंतु आता लास्ट बॉल थ्रिल तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 3. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सामने झालेत ना कठीण झालंय सगळ्याच संघांना. 3 धावा काढणं 3 आकडाच असा आहे परंतु एखादी बाउंड्री कुठूनही काढावी लागेल. लास्ट बॉल थ्रिल. हाय व्होल्टेज ड्रामा. पारगाव विरुद्ध नागाव. 1 बॉल 3 आणि इकडे मात्र फटका तर प्रॉपर बसलेला नाहीये. सिंगल कंप्लीट करण्यात आले. कुणाल तारेकरकडे चेंडू. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न करून जमणार नाहीये कारण इकडे मात्र पारगाव जिंकलाय. पारगाव जिंकलाय. स्वराई श्रव्य 11 श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव ना ही रोमहर्षक लढत शेवटच्या बॉलवर जिंकले. वेल प्लेड बॉयज. हार्दिक अभिनंदन. काय बॉलिंग केले प्रफुल्ल मोकलला. कमालीचं षटक मात्र हाताळलं. निर्मय तारेकर यांच्याकडून तब्बल 1,500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. प्रफुल्ल मोकलला या ओव्हरसाठी काय षटक हाताळलंय. त्याच प्रफुल्ल मोकलला पहिल्या षटकामध्ये 15 दिल्या होत्या परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 11 वाचवल्या. क्रिकेट हा खेळच असा आहे. सामना पलटला. काय कमबॅक केलंय परंतु त्याच बरोबरीनं खरं तर ज्या पद्धतीनं बॅटिंग केली प्रतीकचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. सुपर बॅटिंग. शेवटपर्यंत थांबला. लढला तो आपल्या टीमला कारण 70 धावा सोप्या नाहीये त्या मैदानावर. त्या करण्यासाठी मात्र पुरेपूर लढला आणि फक्त एका धावेनं निसटता पराभव म्हणावा लागेल नागाव संघाचं. आम्ही मनापासून आभार मानू कारण आज एक संघ खरं तर कमी पडत होता. अचानकपणे थळ अलिबाग संघानं मात्र एक्झिट घेतली या लॉट्स मधून आणि अगदी आयोजकांच्या फोन कॉलवर नागाव संघ